ठेवतात बरेच जण आपल्याला नावं ठेवतात काय वडापावचा गाडा आहे गाडा पण हो म्हणते एवढं शिकून पण वडापावच करते. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, आपण सध्या सोलापूरमध्ये आणि सोलापूरमधील वेगवेगळी स्टोरी या ठिकाणी करत असतो. सोलापूरमधून किती किलोमीटर अंतर आहे? 8-10 किलोमीटर अंतरावरती असलेलं कोंडी गाव आहे आणि या कोंडी ब्रिज खाली आहे ना एक वडापावचा गाडा आहे. अक्षय वडापाव स्नॅक्स असा हा गाडा आहे. नक्की याची सुरुवात कशी झाली या संदर्भात आपण बेधडक चर्चा करणार आहोत. दोघा भावांनी मिळून हा व्यवसाय या ठिकाणी टाकलेला आहे. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर त्यांनी हा अंदाजे 8 महिन्यापूर्वी हा वडापावचा गाडा त्यांनी टाकलेला आहे. वस्तात सुद्धा त्यांनी कामाला ठेवलेला आहे. कशी सुरुवात झाली आणि कशा पद्धतीनं हा वडापावचा गाडा सध्या चालत आहे या संदर्भात बेधडक चर्चा आपण या ठिकाणी अक्षय भाऊ सोबत करणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अक्षय सुतार. काय ही हे आपलं वडापाव समोसा पॅटीस भजी आणि कच्ची दाबेली. माझं शिक्षण आता सांगायचं म्हणजे चेहरा MSc मायक्रोबायोलॉजी झाले. बर. आणि त्याच्यानंतर नोकरीचा विचार केला पण नोकरी काय कुठं भेटली नाही. मग असंच एकदा डोक्यात आलं आपल्या ब्रिज खाली संध्याकाळची काय नाश्त्याची सोय नाही. मग आपल्या चांगल्या क्वालिटीचा आपण वडापाव समोसा वगैरे चालू केलं. वडापाव किती महिन्यापासून सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे बाबा आपण वडापाव शिक्षण झालेलं आपल्या एक बाजूला छोटीशी कॅन्टीन आहे. इकडे त्यांनी पण कस्टमर देते. म्हणजे छोटी कॅन्टीन आहे तिथं आपल्याला रात्रीच्या टायमाला एक मागायचे गिराईक काय वडापाव वगैरे स्नॅक्स. मग तो विचार केला आणि मग इथं आपलं चालू केलं. गरम गरम लोकांना भेटत नव्हतं रात्रीच्या टायमाला. कुणाला सुचलं हे बाबा वडापाव गाडाच काढायचा आहे? हे मलाच सुचलं, भावाला पण सुचलं नंतर. मग दोघांनी मिळून मग करू म्हणले, मग चालू केलं. ठीक आहे. भावांचं काय शिक्षण झालं? भावांचं वडापाव करायचं म्हटलं तर सुरुवातीला वस्तादच लावला का तुम्ही बनवत होता? पहिला भाऊ बनवत होता, मग जरा गिराईक जास्त चालू झाल्यावर मग वस्ताद आणला. माझं वय 24 आहे. लय लहान आहे तुम्ही. 24 आहे वय. वाटत नाही. 24 आहे. आता शिक्षण तुमचं झालं काय? याच्यानंतर नोकरी करायची काय अपेक्षा आहे? नोकरीचा प्रयत्न केला पण नोकरी नाही भेटली कुठं. मग बिझनेसकडेच आपण लक्ष केलं. कसं वाटतं? वडापावचा गाडा आहे, वस्तात सुद्धा कामाला ठेवलाय. वस्तात नंतर कामाला ठेवला का? कारण गिराईक भरपूर वाढलं ना, मागणी भरपूर आली आणि वस्तात करून आपल्यापेक्षा चांगली क्वालिटी यायला लागली. त्यामुळं वस्तात ठेवलंय. काय किती वाजता हे गाडा जर बघितलं तर दुपारी बंद असते आपलं गाडा 3 ते रात्री 9. आज टायमिंग काय ठेवलाय? सकाळी काय नाही, कारण सकाळी एवढं नाश्त्याचं हे म्हणजे असते ना सगळीकडे. संध्याकाळी लोकांना इकडे सोय पण नाही आणि चेहरा स्पष्ट दिसतोय का? चेहरा अंधार दिसतोय का स्पष्ट? सकाळी काय म्हणतो? सकाळी तुम्ही 3 वाजताच का सुरुवात करताय? आपलं संध्याकाळची ह्या टायमाला इथं दुपारनंतर काय भेटत नाही. आणि जरी असं टेस्टी वगैरे म्हणजे क्वालिटी इकडं नाही दुपारच्या टायमानंतर. त्यामुळे आपण दुपारचा टायमिंग केलं. किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असतं? 3:30 ते 9 पर्यंत एवढंच टाइम आपला. दिवसाला कस्टमर किती येते? दिवसाला कस्टमर एक 300 येते. 200-300. 200-300. वडापाव किती खप होते अंदाजे? आपले अंदाजे वडापाव 300 जाते. 300-400 वडापाव जाते. 300-400. शनिवारी रविवारी जास्त जाते. गाड्याचं नियोजन कसं केलं आहे? किती खर्च झाला काय सांगू शकाल का? गाड्याचं नियोजन म्हणजे असंच मित्राकडून घेतला हा गाडा. ते त्याला थोडे पैसे देत करत आपण केले चालू. जे आहे ते जुगाड केलंय सगळं. आणि भावांचं शिक्षण काय झालं? भावांचं पण हे झालंय ॲग्रिकल्चर झालं, BSc ॲग्रिकल्चर. ते पण होते पुण्याला कामाला, पण पुण्यात काय आपलं परवडणार राहायचं ते भाडं, त्यामुळे हे नाही इकडे झालं. भाडं असतं पुण्याला, मी पण गेलो होतो. पुण्यात नाही परवडत. मेस वगैरे आपण काय मोजून दुसऱ्यालाच द्यायचं काम आहे पुण्यात. त्यामुळं आपण उद्योगच निवडलं. काय परवडतंय का वडापावचा गाडा? लई गर्दी असते परवडते. भेटते काय सांगायचं? आपल्या इथं गरम समोसा म्हणजे सगळंच गरम भेटते. वडापाव समोसा पॅटीस भजी मिरची भजी बटाटा भजी आणि कच्ची दाबेली. थंड काय नाही, फक्त गरम वडापाव भजी सगळं. का थंड होतच नाही ती? नाही, कंटिन्यू थंड होत नाही. काढलं की संपतंय आपलं. दादा काय चाललंय? काय नाही चालू आहे काम. काय नाव इकडे आहे की थोडं उजेडा? काय नाव आपलं? ओमकार सुतार. ओमकार बात. काय कशाचा गाडा आहे? काय वडापाव भजी
पॅटीस मिळतं, कधी समोसा सुरुवात आहे. केलाय काय सुरुवात 7-8 महिने झाले. भावाभावाची भाऊ जोडी. हां हा भावाभावाची जोडी आहे. जास्त प्रोग्रेसमध्ये त्याने असतं. आपण नोकरी पण बरं का आपला धंदा बरा आपला व्यवसाय बरा वाटतं कधी हा. पण. नोकरी काय एवढं किती भेटतंय नोकरीत हा नोकरी चांगली व्यवस्थित असेल तर बरं आहे. आपण आता या साध्या नोकरीमध्ये तर काय एवढं भेटणार तुम्हाला पण अनुभव असेल तर. काय किती नोकरीपेक्षा राहतंय काय इथं काय कसं वाटतंय नोकरीपेक्षा राहते बरं राहते. आणि विषय दुसरी गोष्ट म्हणजे घरी आई वडिलांसोबत घरच्या फॅमिलीसोबत राहता येते, हे महत्वाचं. हां घरची मदत करते ते काय हा, घरचे वगैरे सगळे मदत करते, सगळेच मदत. ठेवलाय कामाला हा वस्तात पण ठेवलं. वाढवायचा विचार आहे का इथं काय आता हळूहळू बघू पुढं काय तर चालू, हा. पुढं चालून काय तर करू पोरं ते progress काय करू. घरी कोण असतं? घरी आई वडील आहेत, हा. भावाची मिसेस आहे, हा. माझी मिसेस आणि एक लहान मुलं आहे. ह्यांचं लग्न झालंय का हां हा इकडे अहो 24 वर्षाचं आहे म्हणताय लग्न झालंय तुमचं सांगितलंच नाही महत्वाचा मुद्दा दे महत्वाचा मुद्दा सांगितलं लग्न झालंय तुमचं झालंय. काय आता पुढलं काय भविष्यात काय असं काय नियोजन काय आहे का भविष्यात नियोजन म्हणजे असंच पहिलं चालू ठेव, आपलं क्वालिटी पण कायम ठेवायचं एवढंच वडापाव नियोजन कितीला आहे. भेटतोय आपला वडापाव वडापाव आपले 10 रुपये, समोसा 10 रुपये, रिजनेबल जास्त रेट नाही आपल्याकडे. कच्ची दाबेली पण आहे कमी पैशात चांगली किंमत आहे आपल्याकडे. कच्ची म्हणजे दाबेली पण आहे इथं आपल्या पैकी कच्ची दाबेली, कितीला भेटतो कच्ची दाबेली तेवढी 15 रुपये, पॅटीस 15, वडापाव समोसा वगैरे 10-10 रुपये ठेवले. आजच्या तरुणांना काय संदेश द्याल धंदा तरुणांना- करायचं नोकरी करायचं जेवढं होईल तेवढं त्यांनी व्यवसायच करावा, हा. म्हणजे आपलं रुटीन लागेल त्यांची पण. हे आता कारण नोकरी आपल्या वडापाव सोलापुरात पण करताना नाही. कसं असतं माहित आहे का वडापावच्या धंद्यातलं कुणाला माहित नसते आणि कोण तर म्हणते की काय करते म्हणलं वडापावचा धंदा करते म्हणून. ते आता केल्यावरच कळते. ते आता केल्यावरच कळते. हा. ठेवतेत बरेच जण आपल्याला नावं ठेवतात, काय वडापावचा गाडा आहे, गाडा आहे, म्हणते ती पण हो म्हणते. ठीक आहे